नमस्कार भक्तो, स्वामी सेवा चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। भक्तो, श्रावणाचा महिना सुरू आहे आणि याच महिन्यात नागपंचमी असते। आपण सर्वजण जाणतो की नागपंचमी हिंदू लोकांचा एक प्रमुख सण आहे। हिंदू पंचांगाच्या अनुसार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते। या दिवशी नागदेवतेच्या मूर्तीच्या प्रतिमेची अथवा सर्पाची पूजा केली जाते आणि त्यांना दुधाने स्नान घातले जाते। हिंदू मान्यतांच्या अनुसार ही नागपंचमी साजरी करण्यामागे एक खूपच सुंदर रोचक कथा आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणास सांगण्यात जात आहे की नागपंचमीच्या दिवशी ती अशी कोणती कार्य आहेत जी तुम्हाला चुकूनही करायची नाही। परंतु तत्पूर्वी बघतो, कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री नाग देवताय नमः टाईप करण्यास मात्र विसरू नका। तर भविष्य पुराणामध्ये नागपंचमीचे वर्णन मिळते। सांगण्यात आलेले आहे की समुद्र मंथनादरम्यान आपल्या मातेची आज्ञा न मानल्याच्या कारणामुळे नागाला श्राप देण्यात आला की राजा जनविजयच्या यज्ञामध्ये तू आणि तुझ्या वंशाचा नाश होईल। पुढे बदलत्या युगानुसार पांडवांचे वंशज आणि कलियुगाचे राजा परीक्षितला तक्षक नागाने दंश केला होता, ज्याने राजा परीक्षितचा मृत्यू झाला होता। आपल्या पित्याच्या मृत्यूनंतर राजा परीक्षितचा पुत्र जनविजयने आपल्या पित्याच्या मृत्यूचा बदला घेण्याचा संकल्प घेतला आणि पूर्ण सृष्टीतील सर्व साप समाप्त करण्यासाठी एका यज्ञाचे आयोजन केले। या यज्ञाच्या प्रभावाने सृष्टीतील सर्व सर्प आपोआप खेचले जाऊन त्या यज्ञकुंडात पडू लागले आणि याच दरम्यान तक्षक नाग आपले प्राण वाचवण्यासाठी ब्रह्मदेवांपाशी व इंद्रदेवापाशी शरण गेला। परंतु या यज्ञाच्या प्रभावाने तक्षक नागही वाचू शकत नव्हता। तक्षक नागाच्या चक्करमध्ये ब्रह्मदेव इंद्रदेव यांचेही आसन यज्ञाकडे खेचले जाऊ लागले, ज्याने देवतागणही हादरून गेले। तेव्हा ऋषी आणि देवतागण मिळून राजा जनविजय जवळ पोहोचले आणि त्यांना विनंती केली की या सर्व सापांना समाप्त करू नये, नाहीतर प्रकृतीचे संतुलन बिघडून जाईल। देवतागण आणि ऋषींचे म्हणणे ऐकून राजा जनविजयने त्या यज्ञाला समाप्त केले आणि तक्षक नागासही क्षमा केली आणि या दिवशीची तिथी होती पंचमी। त्यानंतर या यज्ञाच्या प्रभावाने ग्रासित असलेल्या नागांना बरे करण्यासाठी आस्तिक मुनींनी त्यांच्यावर थंड दूध वाहून त्यांना शीतलता प्रदान केली आणि याच वेळी तक्षक नागाने आस्तिक मुनींना सांगितले होते की या पंचमीला जो पण माझी पूजा करेल त्यास माझ्या नाग डसण्याची भीती राहणार नाही। आणि तेव्हापासूनच नागपंचमीला नागदेवतेची पूजा करण्याचे विधान आहे। बघतो, या नागपंचमीच्या दिवशी 5 वस्तूंनी नागदेवतेची पूजा केली जाते। यामध्ये आहेत दूध, धान्याचे लाहे, धान्य, दुर्वा आणि गायीचे शेण। बोलले जाते की नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात उन्नती प्राप्त होते। पुराणांच्या अनुसार नागपंचमीला नाग अभिषेक आणि अनुष्ठान करण्याचे विधान आहे, ज्याने भयंकर कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते। बघतो, नागपंचमीला तुम्हाला काही गोष्टींचे ध्यान ठेवणे आवश्यक आहे, किंवा मग सरळ सांगायचे तर की चुकून सुद्धा नागपंचमीच्या दिवशी काही अशी कार्य आहेत जी कधीच करता कामा नयेत। ज्यामध्ये सर्वात पहिले येतात ते म्हणजे टोकदार वस्तू। तर हो बघतो, चाकू, सुरी, नेल कटर, कैची सारख्या टोकदार वस्तूंचा वापर या दिवशी चुकूनही करता कामा नये। याशिवाय या दिवशी जमिनीलाही कधी खणता कामा नये, कारण की नाग किडे, मुंग्या, कीटक आणि शेतीच्या पिकांना नासधूस करणाऱ्या जनावरांना खातो। तर या दिवशी असे खोदकाम केल्यामुळे सर्पहानी अथवा त्यांची क्षती होऊ शकते। दुसरे महत्वाचे जे की खूपच आवश्यक आणि ध्यानात ठेवण्याची गरज आहे ते म्हणजे हे की या दिवशी नागदेवतेला दूध भरवता कामा नये। हो बघतो, तुम्ही अगदी योग्यच ऐकले आहे, कारण की आपल्या पौराणिक शास्त्रांमध्ये नागदेवतेला दूध भरवण्याचे वर्णन कुठेच लिहिले गेलेले नाही, तर उलट या दुधाने त्यांचा फक्त अभिषेक करण्याचे विधान केलेले आहे। आणि वैज्ञानिकांचे मानात तर नागांना दूध भरवल्याने त्यांचे पाचन तंत्र बिघडून जाते, ज्याने त्यांचा मृत्यू होऊ शकतो। बघतो, महाभारत आदी ग्रंथांमध्ये नागांच्या उत्पत्तीबाबत सांगण्यात आलेले आहे। नागपंचमीच्या दिवशी 8 नागांची पूजा केली जाते। यात अनंत, वासुकी, पदम, महापदम, तक्षक, कुली, कर्कट आणि शंख आहे। सर्वप्रथम आपण पाहूयात अनंत म्हणजे शेषनागाविषयी। श्रीहरी विष्णूंचा सेवक शेषनागाच्या सहस्त्र डोईवर ही भूमी टिकून आहे। ब्रह्माजींच्या वरदानामुळे हे पाताळ लोकाचे संचालक आहेत। रामायण काळात श्री लक्ष्मण हे शेषनागाचे अवतार होते आणि तेथेच महाभारत काळात बलराम शेषनागाचे अंश होते। वासुकीविषयी पाहण्यात जाऊ तर श्री शिवशंकर महादेवांचे सेवक म्हणजे वासुकी आहे।
समुद्र मंथनादरम्यान मंदराचल पर्वताला वासुकीच्या सहाय्याने वेढा घातला गेला होता आणि याच्या सहाय्याने समुद्र मंथन प्रक्रिया पूर्ण झाली होती. महाभारत काळामध्ये तर त्यांनीच भयंकर विषापासून भीमाला वाचवले होते. पद्मनागाचे गोमती नदीजवळ एक नैनी नावाच्या क्षेत्रावर शासन होते. त्यानंतर हे मणिपूरमध्ये निवास करत होते. बोलले जाते की आसाम मधील नागवंशी यांचेच वंशज आहेत. विष्णू पुराणामध्ये सर्पांच्या विभिन्न कुळांमध्ये महापद्माचे नाव आलेले आहे. तक्षक नाग कोशवर्ग कक्षाचे होते आणि हे काद्रव्य नाग आहेत. मानले जाते की तक्षकचे राज्य तक्षशिलामध्ये होते. कुलिक नागाविषयी पाहण्यास जाऊ तर कुलिक नाग जातीमध्ये ब्राह्मण कुळाची मानली जाते. कुलिक नागाचा संबंध ब्रह्माजींशी मानला गेलेला आहे. कर्कट नाग शिवजींचे एक गण आहेत. पौराणिक कथांच्या अनुसार सर्पांची माता कद्रुने जेव्हा नागांना सर्पयज्ञामध्ये भस्म होण्याचा श्राप दिला होता तेव्हा भयभीत होऊन कंबल नाग ब्रह्मलोकात, शंखचूर्ण नाग मणिपूर राज्यामध्ये, कालिया नाग यमुनामध्ये, धृतराष्ट्र नाग प्रयागमध्ये, ऐलावत्र ब्रह्मलोकामध्ये आणि इतर अन्य नाग कुरुक्षेत्रामध्ये तप करण्यास निघून गेले होते. शंखनाग नागांच्या 8 कुळांमध्ये शंखही एक आहे. शंखनाग नाग जातींमध्ये सर्वात श्रेष्ठ बुद्धिमान नाग आहे. तर बघतो कशी वाटली आजची ही माहिती मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास स्वामी सेवा चॅनलला मात्र विसरू नका. खूप खूप धन्यवाद.